बेंगळुरूमधील ओल्ड एअरपोर्ट रोड परिसरात कर्नाटकच्या राज्यपालांच्या ताफ्यासाठी काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती। याच दरम्यान एक व्यक्ती आपल्या गर्भवती पत्नीला कारमधून घेऊन जात होता। मात्र अचानक वाहतूक थांबल्यानं त्यांची गाडी बराच वेळ एकाच ठिकाणी अडकून पडली। कारमध्ये असलेल्या महिलेची तब्येत बिघडू लागल्याचं पाहून पतीची चिंता वाढू लागली। गंभीर परिस्थिती होत असल्याचं लक्षात येताच संबंधित व्यक्तीनं वाहतूक पोलिसांकडे मदतीची विनंती केली, हात जोडले। मात्र ताप्याची हालचाल सुरू असल्यानं लगेच मार्ग मोकळा करता आला नाही। पत्नीची अवस्था पाहून संतप्त झालेला पती कारमधून खाली उतरला आणि भर रस्त्यात आंदोलनाच्या स्वरूपात बसला। या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नीच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत त्या व्यक्तीनं प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। घटनेनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधित कुटुंबाला मदत करण्यासाठी पावलं उचलली। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून व्हीआयपी ताप्यांमुळे आपत्कालीन परिस्थितीत अडकणाऱ्या नागरिकांच्या समस्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। विशेषतः गर्भवती महिला, रुग्णवाहिका किंवा वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी अशी मागणी अनेकांकडून केली जाते आहे।